आजच्या या संकल्प मेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंचावर उपस्थित आपले कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाजी, या निवडणुकीतले आपले उमेदवार किरण शेलारजी, या निवडणुकीतील संचालन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकरजी, मंचावरील सर्वच आमदार, मान्यवर, पदाधिकारी, उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू भगिनी, खरं तर देवेंद्रजी रंगशारदाचा हे नाट्यगृह हे देवेंद्रजी कालपासून फिरता रंगमंच झालाय। काल संध्याकाळी एका पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होता, आज सकाळी एका पक्षाचा पदाधिकारी मेळावा होता आणि आज संध्याकाळी ह्या सगळ्यांचा समारोप करायला आपल्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा। ही निवडणूक मुंबई पदवीधरांची निवडणूक आहे आणि या मेळाव्याचं नाव विजय संकल्प मेळावा हे आपण ठरवून त्या ठिकाणी दिलेलं आहे। या निवडणुकीत आपले उमेदवार किरण शेलार आहेत। किरण शेलार हे उमेदवार यासाठी आहेत कारण ते विचाराने संघ विचाराचे पक्के आहेत। गिरण गावामध्ये ज्यांचा जन्म आहे आणि मुंबईतल्या चाळींमध्ये असलेल्या मातीतला खेळ खेळणारा हा एक खेळाडू आहे। सुशिक्षित आहे, सुदृढ आहे, सुबुद्ध आहे, प्रज्ञावंत आहे, विचारवंत आहे, लेखक आहे। पण या वेळेला देवेंद्रजींना मी अजून एका गोष्टीसाठी मांडलं की उमेदवारी बरोबर त्यांनी किरण शेलार यांना यासाठी दिली, शेलार आहेत म्हणून नाही म्हणत आहे मी, मी विचार करत होतो की बाबा मी सांगितल्यामुळे दिली असेल देवेंद्रजींनी, पण देवेंद्रजींनी हिरा शोधताना बरोबर किरण शेलार नावाचा हिरा शोधला। तो अशा भागातून निवडला ज्या भागाचं नाव वरळी विधानसभा क्षेत्र आहे। आणि मग माझी ट्यूबलाईट पेटली की होय खरं आहे, काही दिवसांपूर्वी प्रवीणजी बातम्या येतच होत्या, अनिल परब आणि युवा सेनेमध्ये संघर्ष आहे। युवा सेनेने केलेली नोंदणी अनिल परब यांना मत द्यायला तयार नाहीये। मग युवा सेनेच्या म्हणजे उभाटाच्या युवा सेनेच्या मतदार नोंदणीचा प्रमुख म्हणून असलेला जबाबदारी हे वरळीच्या आता काही काळ राहिलेल्या आमदाराकडे आहे। आणि मग वरळीच्या आमदाराने केलेल्या युवा सेनेच्या माध्यमातून केलेल्या नोंदणीचा आज पहिला गौप्यस्फोट मी करतोय। सर्व मत ही किरण शेलार यांनाच पडणार आहे आणि त्यांच्यामध्ये दुफळी त्या ठिकाणी पडणार आहे। आणि त्यामुळे विजयाचं गणित एका टप्प्याने सोपं होत चाललंय। या निवडणुकीतले मुद्दे पण स्पष्ट आहेत। तसा मॅनिफेस्टो आता रिलीज केलाय देवेंद्रजींच्या हस्ते, त्या आपल्याला त्याची प्रत मिळेल, आपण वाचा। आणि मग या सगळ्या निवडणुकीमधले मुद्दे किरण शेलार यांनी आणि आम्ही सगळ्यांनी बसून काही आश्वासनं अतुलजी दिली आहेत। पदवीधरांशी संवाद साधण्याचा ही प्लॅटफॉर्म आपण करू। पदवीधरांचे प्रश्न मुंबईत मांडण्याची भूमिका असणारं वक्तृत्व आणि त्या पद्धतीचा संवाद किरण शेलार करतील।
आमच्या जेवढा युवती महिला या कामावर जाणाऱ्या प्रतिनिधी आहेत, मतदार आहेत, त्यांना वर्क प्लेसमध्ये असलेल्या हॅरेसमेंटच्या विषयामध्ये आवश्यक त्या कायद्यानुसार असलेल्या एस्टॅब्लिशमेंट कमिट्या आम्ही करू. आमच्या माता भगिनी ज्या पदवीधर आहेत, सरकारी नोकरीत तर आहेच, पण देवेंद्रजी आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदीजींनी आमच्या ज्या माता भगिनी गरोदर असतील आणि कामावर जाणाऱ्या असतील त्यांना हक्काची सुट्टी वाढवली आहे. ते खाजगी एस्टॅब्लिशमेंटमध्ये सुद्धा आमचा हा प्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांना ती सूट आणि सोय देण्याचं काम करणार आहे. आमच्या पदवीधरांना नोकऱ्या मिळण्याआधी माननीय मोदीजींनी अजून एक सोय केली आहे. नोकरी द्यायची तर लेखी परीक्षेवर द्यायची. तोंडी परीक्षेमधला जो गडबड घोटाळा असतो तो बाजूला काढून थेट नोकरीमध्ये लेखी परीक्षा याचा आग्रह किरण शेलार ठेवणार आहेत. आमचा पदवीधर युवक खेळाची मैदानं वाचवू पाहतोय, त्याची लढाई किरण शेलार लढणार आहेत. सांस्कृतिक मुंबईची खरी ओळख ही सभागृहामध्ये तर मांडूच, पण प्रत्यक्षामध्ये मुंबईच्या गल्लोगल्ली त्या ठिकाणी मुंबई स्तरावर एक मोठा सांस्कृतिक महोत्सव करणार आहेत. मुंबईच्या प्रत्यक्ष शहराच्या व्यवस्थापनामध्ये बीएमसी, एमएमआरडी, एमएसआरडीसी, अन्य जेवढ्या ऑथॉरिटीज आहेत त्यामध्ये पदवीधरांची सहभागिता वाढवण्याचं काम करणार आहेत. औद्योगिक त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची लढाई लढणार आहेत. असे असंख्य मुद्दे घेऊन किरण शेलार आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीत उभे आहेत. मी रंगमंच फिरता म्हटल्यानंतर कालचं सभागृहातलं इथलं भाषण जेव्हा उभाटा सेनेचं मी पाहिलं तर त्यावेळेला ह्याच्यातला एकही मुद्दा आम्ही मुंबईकरांसाठी, मुंबईच्या पदवीधरांसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी, महिलांसाठी, भगिनींसाठी आम्ही काय करणार आहोत याचा साधा उल्लेखही नव्हता. आणि म्हणून किरण शेलार यांची उमेदवारी ही मजबूत ठरते. याचं कारण एक तरुण भारतचा संपादक असलेला तरुण स्वयंसेवक कार्यकर्ता, चळवळीतला व्यक्ती विधान परिषदेपर्यंत आपला आवाज पोहोचवणार आहे. आणि म्हणून त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी मजबूत आपण त्या ठिकाणी बघतो आहोत. आणि मग कालच्या मेळाव्यामध्ये उभाटा सेनेच्या उद्धवजी म्हणाले, खरं तर मला हे बोलायचं नव्हतं देवेंद्रजी, आम्हाला पूर्ण फोकस या पदवीधरांच्या निवडणुकीच्या विषयात करायचा आहे. पण आजकाल उद्धवजींचं भाषण म्हणजे केळीचं झाड लावायचं आणि त्याला रताळं किती आली ते विचारायचं. अरे मेळावा पदवीधरांच्या निवडणुकीसाठी आहे आणि त्यांनी चर्चा काश्मीरसाठी केली आणि म्हणे काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. वाईट आहे, दुःखदायक आहे, कोणाचाही मृत्यू दुःखदायक आहे. पण उद्धवजी तुमचं भाषण संपेपर्यंत तुम्हाला लक्षातच आलं नाही आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आहेत, त्यांनी त्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्याचं काम तुमचं भाषण पूर्ण होत्याआधी केलं. तुमचा कंठशोष होण्याआधी त्या अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. ही भारतीय जनता पार्टी आहे. आणि मग आम्हाला प्रश्न विचारला त्यांनी, आपकी बार वाले कुठे गेले? आपकी बार वाले बघा समोर आहेत, हा हे समोर बसले आहेत. आणि आपकी बार वाले लोकांनी आशीर्वाद दिला म्हणून तुम्ही टीव्ही बंद केला असेल, कारण तुम्हाला त्रास झाला असेल. सेवक म्हणून, प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसवलंय. पण माझा महाराष्ट्र विकास आघाडीने उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही आम्ही कुठे आहेत विचारताय, पण आता लोक तुम्हाला विचारतायत तुम्ही कुठे आहात, तोंड कुठे लपवताय. याचं कारण आजकाल उद्धवजी किंवा त्या ठिकाणी नाना पाटोले, पवार साहेब
देवेंद्रजी खुल्या कार्यक्रमाला जायलाच तयार नाही आहेत. कारण जिथे जातील तिकडे आता माझ्या माता भगिनी उभ्या राहतात. महिना 8,500 रुपये देणार होते कुठे आहे? अकाउंटवर 1,00,000 देणार होते कुठे आहेत? आणि म्हणून काय बोलले? जरा जोराने काय बघा. आणि म्हणून यांना तोंड लपवायची वेळ आली. टकाटक 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 टकाटक. मोदी साहेब आले सेवक म्हणून पहिल्या दिवशी फाईलवर सही केली. माझ्या शेतकऱ्यांना मदत मी त्या ठिकाणी करतोय. फटाफट फटाफट फटाफट. मग आम्हाला कशाला विचारता आम्ही कुठे आहोत? आणि त्यामुळे उद्धवजी या सगळ्या गोष्टीत वेळ घालवू नका. आज सकाळी मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला आणि मुद्दामून तर मी वाक्य लिहून आणलंय. राज ठाकरे असं म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. अर्ध खरं आहे. अर्ध खरं यासाठी आहे कारण राज ठाकरेजी जे म्हणाले त्यामध्ये उद्धवजींना, जरा शांतता ठेवा मागे, उद्धवजींना मराठी माणसाने तर केव्हाच नाकारलंय. आणि मराठी माणसाच्या मनात राग यासाठी आहे कारण उद्धवजी तुम्ही जे मतांसाठी लांगुलचारण करणाऱ्या माहीम मधल्या याकूब मेमनच्या इमारतीत सुद्धा राहणाऱ्या विशिष्ट वर्गाच्या लोकांना सेना भवनामध्ये बोलवून झालं गेलं विसरून जा म्हणत होतात. आज तर कमालच झाले प्रवीण. आदित्य ठाकरेजींचा वाढदिवस आहे, त्यांचं अभिष्ट चिंतन. पण एबीपी मध्ये बातमी फिरते, त्या ठिकाणी त्या बातमीमध्ये सांगितलंय स्पष्टपणे, आदित्यजींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कडकडून मिठी मारली. कोणी? तुम्हाला माहिती, आपण कोणाच्या विरोधात नाही, पण कडकडून त्यांनी मिठी मारली. आणि दिलं काय माहितीये? शाल घातली आणि सांगितलं, आमच्या मतावर तुम्ही निवडून आलात आदित्य ठाकरे, तुम्हाला शुभेच्छा. कडकडून मिठी मारली आणि हातामध्ये तलवार नंग्या दिल्या. नंगी तलवार मारायला कोणाला? या मुंबईतल्या मुंबईकराला, सर्वधर्मीय मराठी माणसाला, हिंदू माणसावर तलवार उगारण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे तलवार दिली असेल तरी त्यांनी समजून घ्यावं, या हिंदू, मराठी आणि मुंबईकर माणसाच्या आड आणि तुमचा वार झेलण्यासाठी भाजपचा हा कार्यकर्ता समोर असेल, तुमचा वार खाली जाईल. आणि म्हणून मराठी माणसाचा राग आहे, मराठी मुंबईकरांचा राग आहे. मला जास्त वेळ बोलायचं नाहीये, पण एक विषय फक्त मी मांडतोय. देवेंद्रजी, मी खूप पेपर सकाळपासून बघितले, एकाच पेपरला छोटीशी बातमी होती. आता आमच्या पत्रकार मित्रांवर मी आलोचना टीका करणार नाही, कारण ते आपलेच मित्र आहेत, कधी कधी विरोधात काम करतात, ठीक आहे, पण तरी ते आपलेच मित्र आहेत. एकाच वर्तमानपत्रामध्ये मला बातमी कळाली की काही आरोपींनी, ज्यांना सेशन्स कोर्टाने जामीन नाकारला होता, ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन घ्यायला गेले. तो सुद्धा जामीन अपील म्हणून नाकारताना मुंबई उच्च न्यायालयातील त्या ठिकाणी असलेले 2 आपले न्यायाधीश A.S. गडकरी आणि श्याम चांडक यांनी त्यांची निरीक्षणं नोंदवून एक निकाल दिला. विषय गंभीर आहे मित्रांनो. आणि उद्धवजींना हा सवाल आहे, ज्या वेळेला सप्टेंबर 2022 मध्ये PFI नावाच्या एका आतंकवादी संघटनेवर बंदी घालताना
त्या ठिकाणी मालेगाव मध्यच्या भागातील कार्यालयाचं उद्घाटन करताना काही आतंकवादी विचारांची मंडळी एकत्र जमली आणि दुष्प्रचार करून भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचं काम आणि मुस्लिम समाजातील युवकांचं माती भडकवून या सरकार आणि देशाच्या विरोधात भडकवण्याचं काम जे आरोपी करत होते त्याला बंदीनंतर एटीएसच्या लोकांनी पकडलं आणि एटीएसच्या लोकांनी पकडून संपूर्णपणे त्या ठिकाणी पुरावे गोळा केले. आरोप काय? मुस्लिमांची माती भडकावावी. आरोप काय? भाषांमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करावी. आरोप काय? कटकारस्थान करावं. आरोप काय? तर कटकारस्थान कोणाविरुद्ध करावं? तर देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी करावं. खरं तर त्याही काळात PFI वर जेव्हा अमितभाईंनी नरेंद्रभाईंनी बंदी घातली तेव्हा मी सगळा पेपर बघत होतो. उद्धवजींनी त्याचं कुठेच स्वागत केलं नाही. पण जाऊ द्या. सेशन कोर्टाने बेल नाकारला. उच्च न्यायालयामध्ये मुंबईच्या गेले. फक्त 2 पॅरेग्राफ मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण हे तुम्ही कार्यकर्त्यांना मी ह्याच्यासाठी सांगतोय कारण त्यांचं विजन काय तुम्ही लक्षात घ्या. मग आजच्या या निवडणुकीत आपल्या विजनवर काम का करायचं आहे हे मी वेगळं सांगायची गरज पडणार नाही. आणि मी इंग्लिशमध्ये यासाठी वाचतोय कारण मी केवळ न्यायालयाची ती प्रत आणलेली आहे. पेरोजल ऑफ मटेरियल एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड क्लिअरली इंडिकेट्स, मुंबई उच्च न्यायालय म्हणते, दॅट द अपॅलंट्स म्हणजे आरोपी एंटर्ड इनटू अ वाईड स्प्रेड कॉन्स्पिरसी टू गिव्ह अल्टिमेट इफेक्ट. कशाला इफेक्ट द्यायचा होता त्यांना? अल्टिमेट इफेक्ट टू द व्हिजन 2047 डॉक्युमेंट. म्हणजे आज सगळ्यांनी एक विजन बनवलंय 2047. मोदीजींनी विजन बनवलंय 2047 विकसित भारत. आणि या सगळ्या मंडळींनी विजन बनवलंय द रोल ऑफ अपॅलंट्स आर इंटरकनेक्टेड अँड इनसेपरेबल as far as the allegation of conspiracy under section 121A of IPC is concerned. Perusal of Vision 2047 document indicates that it is a sinister plot designed to transform, and so Vision 2047 काय? Designed to transform India into an Islamic state. By adopting all possible methods mentioned therein, it is a conspiracy to commit act perpetrated by the appellants, that is accused, pursuant to their conspiracy amounts to conspire to overawe or to attempt a wage war against government of India. As far as contentions of the learned counsel appearing for the accused number 2, that the conspiracy to achieve the object of Vision 2047 is distant and too far is concerned. पुढे जज म्हणतात की त्यांना जो इस्लामिक भारत करायचा आहे त्याला 2047 पर्यंत वेळ का लागेल? टेकिंग इन टू कन्सिडरेशन द ट्रॉपिकल अँड जिओग्राफिकल वास्टनेस ऑफ इंडिया टू ब्रिंग द सेड ॲक्ट इन रियालिटी, इट मे टेक दॅट मच पिरियड, may be calculated or by the accused persons, and therefore it may be the reason that they have termed their document as Vision 2047. शरिया लाने देश चालला पाहिजे, इस्लामिक राष्ट्र झालं पाहिजे. आम्ही इस्लामच्या विरोधी नाही आहोत, मुसलमान विरोधी नाही आहोत, देशभक्तांच्या बाजूने आहोत. पण या देशाचं अस्तित्व संपवण्याच्या भूमिका घेणाऱ्या लोकांच्या विरोधात छाती फोड ठेवून आम्ही समोर उभे राहणारे भारतीय जनता पक्षाची लोक आहोत. आणि ही निवडणूक सुद्धा का महत्वाची आहे? कारण उद्धवजी ते अन्य सगळे मंडळी कडकडून मिठ्या मारून नंग्या तलवारी ज्यांच्याकडनं घेत आहेत त्यांना PFI वरची बंदी बरोबर आहे हे सांगण्याची हिंमत ठेवत नाहीये. आणि मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी विकसित भारताचं 2047 पर्यंतचं स्वप्न घेऊन जाणारी मंडळी आहेत. आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यामधला एक शिलेदार
किरण शेलार यांच्या रूपाने आपल्याला विधान परिषदेत पाठवायचं आहे. आणि म्हणून 3 टप्प्यामधली निवडणूक, पहिला टप्पा आपण जिंकलोत, मतदार नोंदणीत आपण जिंकलोत. आता प्रत्येक कार्यकर्त्याने 25 मतदारांची जबाबदारी घेऊन त्यांच्याशी संपर्क करणं हे आठवड्याभरात आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे असलेल्या 25 मतदारांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी यशस्वी पूर्ण करायची आहे. मी आज तुम्हाला साथ घालतोय की मोदीजींच्या 2047च्या विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आणि PFI आणि त्याच्या समर्थक असलेल्या पक्षाच्या विजन 2047 ला समाप्त बरखास्त करण्यासाठी दोन्ही हात वर करून किरण शेलार यांना आश्वासन द्या, समर्थन द्या, साथ द्या आणि आपली जबाबदारी पूर्ण करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.